हे बघा, खरं तर काल जो काही शिवसेनेचा मीटिंग झाला त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी आपल्या आपल्या परीनं वर्धापन दिन साजरा केला। त्या वर्धापन दिनामध्ये शिंदे साहेबांनी स्वतःची बाजू, सरकारचं कामकाज या विषयावर जोर दिला आणि उद्धव ठाकरेंनी आपली पुढची दिशा आणि जिंकलो त्याचा आनंदोत्सव साजरा करायला पाहिजे होता। ते न करता त्यांनी नेहमीप्रमाणे ती शिवराळ भाषा वापरून मोदीजीवर टीका केली। मला असं वाटतं की त्याचा निषेध आहे आणि हर भाषणात तो मुद्दा ऐकून, मोदीवरची टीका ऐकून खरं तर आता लोकही कंटाळलेले आहे। त्यांनी आपल्या भाषणामध्ये जर स्वतःला असं वाटत असेल, तसं तर होणार नाही, पण असं वाटत असेल की आम्ही सत्य देऊ तर आल्याच्या नंतर आम्ही काय करणार आहे, काय करणार, यांनी काय नाही केलं असं म्हणणं ठीक आहे, पण ब्रँड संपला, ब्रँडी झाली, आता ही यांची भाषा जी आहे ही यांच्यासाठी, आमच्यासाठी नाही आहे। त्यामुळं जर या देशातल्या जनतेनं जर मोदीवर विश्वास ठेवला तर यांच्या भाषेकडं लक्ष देऊन काही उपयोग नाही असं मला वाटतं। पंडित जवाहरलाल नेहरू नंतर तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री झाले, याचा अर्थ या देशातल्या जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे। अशा एकट्या दुकट्याला का त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरल्यानं काही फार फरक पडतो नाही आमच्यावर। उद्धव ठाकरे असं देखील म्हणाले की जे मी पुन्हा येईन म्हणत होते ते आता म्हणतात की मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12। हे कसे यांनी पूर्वी धंदे केले आहेत ना, जाऊ द्या ना घरी, वाजले की 12, हे त्यांची ती राहून राहून त्यांच्या डोक्यात येते ना ते, कारण मुळामध्ये त्यांची ती धंदेच आहेत ते। आता त्याला काहीतरी शब्दाची जोड देऊन करमणूक करण्याचं हे काम आहे। आता लोकांना करमणूक नको, लोकांना ठोस कार्यक्रम पाहिजे। वाढले की 12, जाऊ द्या ना घरा वगैरे हे शब्द प्रयोग, ब्रँड नाही ब्रँडी, हे शब्द प्रयोग करून लोकांची करमणूक करण्याची भाषण झाले ते। धोरणात्मक कुठल्या प्रकारचं भाषण त्यांचं झालं नाही आणि मला असं वाटतं की त्यांनी केलेल्या टीकेकडे फार लक्ष देण्याची गरज नाही। दुसरीकडे शिंदे यांच्या रामदास कदम यांनी देखील सांगितलं आहे की 90 ते 100 जागा द्याव्या। महायुतीमध्ये कुठेतरी जागा वाटपासंदर्भात पुन्हा एकदा वाद होताना बिलकुल जागा वाटपाच्या संदर्भात आमच्या युतीमध्ये वाद नाहीये। तिन्ही पक्षाचे नेतृत्व हे समजदार नेतृत्व आहे। सगळेजण एकत्र बसतील, महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतील आणि जागा वाटप कुठल्याही प्रकारची अडचण न येता निवडणुकीला आम्ही सामोरे जाऊ आणि या राज्याची सत्ता ही 100% हस्तगत करू, याचा आम्ही तिन्ही पक्षाला विश्वास आहे। सर, तुम्ही आता एक महत्वाचा वाक्याचा उल्लेख केला की उद्धव ठाकरे हे करमणूक करतात, भाषणामध्ये धोरणात्मक मुद्द्यावर बोलत नाही। ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस राज्याचं विजन कुठल्याही भाषणामध्ये मांडतात, उद्धव ठाकरेंना एकूणच उद्धव ठाकरे मुंबईचे राज्याचा अभ्यास नाही का, कशा पद्धतीने पाहतात? राज्याचा अभ्यास नाही का? तुम्ही बघितलं नाही का, राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सहकारी पक्षातले नेते शरद पवारांनी सांगितलं की मी अनेक वेळेस राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू, त्यांच्या पुस्तकात दिलं त्यांनी, परंतु संपर्क होत नव्हता। केवळ साऱ्या कारकिर्दीमध्ये एक दिवस म्हणताला त्यांना मुख्यमंत्री, कधीही राज्याचं विजन त्यांनी मांडलेलं नाही, आताही राज्याचं विजन त्यांच्याकडे नाहीये। आणि देवेंद्र फडणवीसांनी अनेक वेळेस, आणि मोदीजींनी तर आता जर बघसाल तुम्ही तर मी मंत्रिमंडळामध्ये होतो, 7-7 तास 25 बैठका घेतल्या आणि या 25 बैठकीमध्ये या देश 2047 साली 100 वर्षाचा होणार आहे आणि 100 वर्षाचा जेव्हा भारत होईल तेव्हा हा देश कसा असावा याचं विजन आता मांडलेलं आहे। 2047 साली या देशाची लोकसंख्या 168 कोटी होणार आहे आणि 168 कोटीपैकी 100 कोटी जनता ही शहरात राहणार आहे। मग त्या दृष्टीनं आपले शहर कसे असावेत, मग त्यासाठी रस्ते किती लागतील, त्यासाठी अन्नधान्य किती लागेल, त्यासाठी पाणी किती लागेल, त्यासाठी धन दौलत किती लागेल, ती कशी उपलब्ध करायची, हे विजन मोदीजींनी या देशाला आतापासून करून ठेवलेलं आहे। जगाच्या पाठीवर ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडे कशा आणता येतील, ज्या आपल्या चांगल्या गोष्टी त्याला अपग्रेड कसं करता येईल, याला म्हणतात व्हिजन। कधी मोदीजीच्या नंतर उद्धव ठाकरे व्हिजन मांडलं, 10 मिनिटात तर भाषण संपतं, मुंबई तोडणार आहे आणि हिंदुत्व तर सोडूनच दिलं त्यांनी। आता त्या 2-4 गोष्टी त्या दिवशी सभेमध्ये पाहिलं तुम्ही, तमाम माझ्या हिंदू बांधवांना हात करून म्हणत होते, म्हणले की त्या दिवशी काय म्हणले त्या दिवशी ते तुम्हाला आठवत असेल ना पत्रकारांना, काय म्हणले त्या दिवशी ते देशभक्त बांधवांनो, देशभक्त बांधवांनो, हिंदू बांधवांनो कुठे गेलं?
तोंडाला डसते का हिंदू बांधवांना म्हणणं आता? किंवा वडील म्हणतो त्यात तुम्ही म्हणलं पाहिजे. मागं फारुख अब्दुल्ला बशीर होते, त्यामुळे शक्य नाही त्याला म्हणणं असं. मोदींना चॅलेंज दिलेलं आहे. उद्धव ठाकरे म्हणतात हिंमत असेल तर मोदीने आतापासूनच महाराष्ट्रात प्रचार करा, थेट चॅलेंज. हे बघा, त्यांनी काही फार तीर मारला असं नाहीये. किती शीट निवडून आले शिवसेनेचे? 9 शीट निवडून आले. शरद पवारांचे 8 शीट निवडून आलेत. ज्याचे शीट 8 आणि 9 येते ती ही भाषा वापरतात. मोदीजीचे 240 शीट निवडून आलेत. एका बाजूला 240 शीट निवडून आणणारा नेता आणि दुसऱ्या बाजूला 9 शीट निवडून आणणारा नेता, आणि ते मोदीजीला चॅलेंज करू राहिलेत. मला असं वाटतं की याचं मूल्यमापन या देशातली जनता सुद्धा करेल. चॅलेंज कोणा करावं? किमान ज्यांना बरोबरीचे शीट तरी आणले थोड्याफार फरकाचे, 9 शीटवाला चॅलेंज करतो. ते शक्यच नाही. जे प्रभारी नेमले 2 भूपेंद्र यादव असतील, अश्विनी वैष्णव असतील, त्यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणतात जे निष्क्रिय ठरले, ज्यांच्या काळात अपघात झाले, असे लोक आता महाराष्ट्राचे प्रभारी भाजप. आता यांनी टीका करायचं कोणाला सोडलं? टीका करणं, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणं, मुंबई गुजरातला हलवणं, याच्याशिवाय यांची भाषणं नाही येत. कोण सोडलं? माझ्यावर टीकानी केली का? देवेंद्र फडणवीसवर टीकानी केली का? मी ज्या वेळेस असं म्हणलं होतं की आम्ही अमित भाई युतीच्या बोलणीसाठी याच्यावर गेलो होतो मातोश्रीवर, ते म्हणजे रावसाहेब दानवे कुठं उभे होते? मी पाहिलेच नाही. त्यांनी नसन पाहिलं, मी पाहिलंय. आता या युतीच्या वेळात शरद पवारांच्या घरी जाताना जिथं संजय राऊत खेटर काढतो तिथे उभे होते, हे तिथं उभे होते, हे मी पाहिलंय. आणि चॅनलवर बी आलंय. ते काय सांगतो शरद पवार काय बोलत होते म्हणून. ते त्यामुळे टीका करायचं, टीका केल्याशिवाय मी म्हणलं धोरणात्मक विषयावर बोलतच नाही. आपल्या एवढ्या मोठ्या पक्षाचा वर्धापन दिन असताना सुद्धा टीकेशिवाय काय केलं मला सांगा? काय धोरण ठेवलं? आणि माणसं किती आले निवडून? आणि चॅलेंज कोणाला करतात? मोदीजीला. संघाच्या मुखपत्रातून अजितदादांवरती टीका करण्यात आली होती. काल रामदास कदम देखील म्हटले की अजितदादांना अजून थोड्या उशिरा घेतलं असतं तर आपल्याला फायदा झाला असता. जोडून आणखी एखाद्या व्यक्तीनं आपलं स्वतःचं मत मांडलं याचा अर्थ ते त्या पक्षाचं मत नसतं. पक्षामध्ये अनेक रंगाची माणसं असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य करतात, पण जोपर्यंत पक्ष त्याला पुष्टी देत नाही त्याला तोपर्यंत तुम्ही त्याला हे पक्षाचं अधिकृत मत आहे असं म्हणता येणार नाही. याला जोडून आहेत की रामदास कदम असंही देखील म्हणतात की भाजपने अगोदर 15 उमेदवार जाहीर केले, हे जर अगोदर केले असते शिवसेनेचे तर आणखी विजय मिळवण्यासाठी बरं झालं असतं. हे बघा, ज्या वेळेस यश आणि अपयश येतं, यशाचं आणि अपयशाचं मूल्यमापन केलं जातं तेव्हा त्याला अनेक कंगोरे असतात. मग आम्ही 15 उमेदवार अगोदर डिक्लेअर केले असते तर बरं झालं असतं का? आम्ही कदाचित काँग्रेसने जो काही आमच्याबद्दल गैरसमज पसरवला की 400 निवडून आल्याच्या बाद हे संविधान बदलतील, मग तो नाऱ्याला आम्ही डिफीट करू शकलो नाही, हे केलं असतं चांगल्या पद्धतीने सुरुवातीपासून बरं झालं असतं का? असे वेगवेगळ्या प्रकारचे गणितं राजकारणात मांडल्या जातात. याचा अर्थ असा नाही की ते डिक्लेअर केले असते निवडून आले असते. आता आमचे संभाजीनगरचे उमेदवार ऐन वेळेवर डिक्लेअर झाले निवडून आले, असं नसतं राजकारणात. कधी अनेक उमेदवार असे आहेत अगदी वेळेवर शेवटी विड्रॉल पर्यंत डिक्लेअर होत नाही, डिक्लेअर केले आणि निवडून आले. मराठा आरक्षणासंदर्भात आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारनं बघायची भूमिका घेऊ नये, लवकरात लवकर सोल्युशन काढावं असं शरद पवार आता सध्या म्हणतात. हे बघा, शरद पवार साहेबाला स्वतःला माहिती आहे की आरक्षण हा विषय 1980 पासून सुरू झाला. तुम्ही बघा 80ला मुख्यमंत्री कोण होतं, 85ला मुख्यमंत्री कोण होतं, 90ला मुख्यमंत्री कोण होतं. अण्णासाहेब पाटलांनी हा विषय सुरू केला, त्यांनी मोर्चा काढला आणि मंत्रालयाकडे मोर्चा नेला. मोर्चात त्यांनी सांगितलं की जर आरक्षण दिलं नाही तर मी स्वतःला संपवून टाकेन. आणि त्याच तुम्हाला माहिती त्यांनी स्वतःला गोळी घालून घेतली. तेव्हापासून तर फक्त सरकार 95ला आमचं आलं आणि आता 2014ला आमचं सरकार आलं. 2दा सरकार आमचे आले, बाकी सरकार त्यांचेच आले. आणि प्रत्येक वेळेस आरक्षणाची मागणी होती यांच्या सरकारच्या काळात सुद्धा. पण 2014ला सपाटून मार खाल्ला लोकसभेत आणि भीती त्यांना अशी वाटली, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं की जर आता आपण आरक्षण दिलं नाही तर आपल्याला पुन्हा विधानसभेत मार खावा लागेल. गडबडीमध्ये लोकांच्या डोळ्यात धुळपेक करण्यासाठी नारायण राणे समिती नियुक्त केली आणि आरक्षण दिलं.
खरं म्हणजे स्पष्टपणानं उल्लेख आहे की एखाद्या समाजाला मागास ठरवायचा असेल तर मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी लागते, मागासवर्गीय आयोगानं दौरे करावे लागतात आणि मग तो समाज मागास शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास काही सिद्ध करावं लागतं, तरच आरक्षण दिलं जातं. यांनी समिती स्थापन करून आरक्षण दिलं, कोर्टाने ते रद्द केलं. पण आमचं सरकार आलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, आम्ही पुन्हा मागासवर्गीय आयोग स्थापन केला, आयोगानं दौरे केले, समाजाला मागास ठरवला शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या, आणि विधिमंडळामध्ये ठराव पास करून आरक्षण दिल्या गेलं. त्या आरक्षणाला चॅलेंज झालं, ते आरक्षण हायकोर्टात टिकलं, पण सत्तांतर झालं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, हे आरक्षण पुन्हा सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं आणि त्या ठिकाणी आपल्या वकिलाची चांगली फौज उभी न केल्यामुळे हे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं. हा इतिहास आहे. आणि त्याच्यामुळं याचा जर खरं दुश्मन असं आरक्षणाचं कोण, तर उद्धव ठाकरेपासून त्या मागचे सारेचे सारे आरक्षण न देण्यामागचे दुश्मन आहेत मराठा समाजाचे. आरक्षणाचा मुद्दा सुरू आहे तर मग सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण न्यायालयात टिकणार नाही असं गिरीश महाजन यांनीच काल वक्तव्य केलं आहे. हे बघा, कायदा आहे आणि कायदा आपलं काम करीन, सरकारचं काम सरकार करीन, कायद्याचं काम कायदा करीन. आम्ही आरक्षण दिले 10%. आता या 10% आरक्षणाला बी चॅलेंज झालेलं आहे. बघू कोर्टात काय होतं. शेवटी या देशामध्ये कोर्टाला सुद्धा तेवढंच महत्व आहे. एखादं सरकार कायदा करत असताना तो कायदा नीट बरोबर आहे की नाहीये हा चॅलेंज करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. चॅलेंज झाल्यावर त्याचा निर्णय करण्याचा अधिकार कोर्टाला आहे. आम्ही आरक्षण दिलंय आणि आम्ही आमचं सरकार हे आरक्षण टिकवण्यासाठी पूर्णपणानं प्रयत्न करतो. हाकेंच्या आंदोलनाविषयी सरकारनं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी पंकजाताई मुंडेंनी केली आहे. हे बघा, सरकारची भूमिका काय स्पष्ट होईल, काय स्पष्ट केलं पाहिजे. आरक्षण हा विषय केवळ ओबीसी पुरता नाहीये. आरक्षण धनगर समाज म्हणतो आम्हाला एसटीमध्ये टाका, नेवाती नावाचा एक समाज राजस्थानमध्ये ते म्हणतो आम्हाला मेवातीमध्ये टाका, गुजरचा एक वेगळंच आंदोलन चालू आहे, मराठा समाजाचं एक आरक्षण वेगळं चालू आहे. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या मार्गानं पाटीदार समाजाचं गुजरातमध्ये आंदोलन चालू आहे. इकडे कर्नाटकामध्ये सुद्धा आंदोलनाचा विषय चिघळलाच होता. आणि त्यामुळं हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतला नाहीये, राज्य सरकारच्या अखत्यारीतला आहे आणि राज्य सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं. असं देखील पण आमचं मत आहे की आरक्षण दिलं पाहिजे. आमचं एवढंच मत आहे पक्षाचं की कोणाचं काढून नाही तर स्वतंत्ररित्या दिलं पाहिजे आणि ते दिले आम्ही. आरक्षणासंदर्भातच केंद्र सरकारकडे मर्यादा वाढवण्यात यावी अशी देखील एक वारंवार मागणी होती. जर मर्यादा वाढवली तर आरक्षण हे एका जातीसाठी मागणं नाही चाललं, वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या जातीसाठी आरक्षण मागणं चाललंय आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टाचं डायरेक्शन आहे की 50%वर आरक्षण जाऊ देऊ नका. ठाकरे गटाकडून एक आरोप केला जातो, जेव्हापासून राज्यात मुंडे सरकार आलंय तेव्हापासून महाराष्ट्रात आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत आणि अमरावतीचं उदाहरण दिलेलं आहे संजय राऊत. मला असं वाटतं की याचं परीक्षण सगळ्याच राजकीय पक्षांनी केलं पाहिजे. कोणाच्या काळात किती आत्महत्या झाल्या याचे जर आकडे बाहेर आले तर लक्षात येईल त्यांचे की कोणाच्या काळात किती आत्महत्या झाल्या. तर मी असं म्हणत नाही की आत्महत्या आमच्या काळात झाल्या नाही आणि आत्महत्या होणं चांगलंही नाहीये, पण आत्महत्या शेतकरी का करतात याचं जर विश्लेषण केलं, कोण या देशाचा कृषी मंत्री होता, कोण या देशाचा प्रधानमंत्री होता, याची आकडेवारी जर बऱ्याच दिवसाची काढली तर त्यांना लक्षात येईल की आरक्षण आपले तुमचं आत्महत्या कोणाच्या काळात झाल्या. दुसरा मुद्दा आहे की राज्यात एकीकडे आत्महत्या वाढतात, दुसरीकडे काल केंद्र सरकारनं 14 खरीप पिकांच्या हमी भावाला मंजुरी दिली आहे. कुठेतरी या निर्णयाला उशीर झाला, शेतकऱ्यांची आत्महत्या वाढतानाच हा निर्णय मोदीजींनी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर सगळ्यात पहिली सही जर कशावर केली असेल तर शेतकऱ्याच्या सन्मान निधीच्या फाईलवर पहिली सही केली. दुसरी सही जर कशावर केली असेल तर या देशातल्या 3 कोटी गरिबांना घर बांधण्याच्या फाईलवर सही केली. तिसरी सही जर कशावर केली असेल तर जे गरीब कुटुंब आहेत त्यांच्या कुटुंबावर 1 कोटी कुटुंबाच्या घरावर सोलर पॅनल लावण्याच्या सही केली. किंवा एक लक्षात घ्या की मोदीजीचं जे काही राजकीय दिशा आहे ती काय, तर या देशातल्या गरीबाला इतरांच्या बरोबर येण्यासाठी ज्या काही प्राथमिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं गरिबांना महत्व देण्यासाठी मोदीजीने उचललेलं हे पाऊल आहे. आणि मला असं वाटतं की ह्याच्या किमती वाढवल्या वगैरे हे सरकारने महागाई जशी वाढती
खताचे, औषधाचे, मजुरीचे दर त्या प्रमाणात हे दरवेळेस असे दर बदलत असतात, त्याप्रमाणे बदलले. विधान परिषदेच्या ज्या 11 जागांसाठी निवडणुका लागलेल्या आहेत त्याला आता स्थगिती देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कोर्टामध्ये धाव घेतली, कारण का अजूनही सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी बाकी आहे. आता खरं तर एक रूमच घेतली पाहिजे कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंनी. त्यांच्या बाजूना निर्णय झाला की ते म्हणते आमचा न्यायदेवतेवर भरोसा आहे, त्यांच्या विरोधात निर्णय गेला की कोर्टालाही शिव्याची लाखोली घालाल, ते कधी करत नाही. मला असं वाटतं त्यांनी चॅलेंज केलं, कोर्ट योग्य ती निर्णय घेईल, आमचं काही ऑब्जेक्शन नाही. एखादा माणूस एखाद्या गोष्टीसाठी जर कोर्टात जात असेल आणि त्यांना ती गोष्ट जर अयोग्य वाटली तर त्यांना जाण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण तो निर्णय कोर्ट योग्य ते निर्णय केला असा आम्हाला कोर्टावर आमचाही विश्वास आहे. राज ठाकरे दानवे साहेब, तुम्ही मराठवाड्याचा सगळा दौरा आहे तो करणार आहात, कारण की मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या भागात खरं तर भाजपला मोठा फटका आहे तो पडलेला पाहायला मिळतो. काय प्रामुख्याने त्या भागातले मुद्दे आहेत? कारण की शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, कारण की आत्महत्याचं प्रमाण आहे. मराठवाड्यातच नाही, महाराष्ट्रात आणि देशात राजकारणामध्ये दोन गोष्टी आहेत, एक तर कन्व्हिन्स करा नाही तर कन्फ्यूज करा. मतदाराला कन्फ्यूज करण्यामध्ये आमचे विरोधी पक्ष यावेळेस जरा आम्हाला भारी भरले, कारण आमचा नारा होता आपकी बार 400 पार. त्याचा उलटा अर्थ घेऊन त्यांनी लोकांना कन्फ्यूज केलंय. त्यांनी सांगितलं की या देशामध्ये जर कधी भाजपचे 400 पार झाले रे तर संविधान बदलणार आहे. आणि तुम्हाला माहिती सगळ्यांना की संविधानाचा मूळ ढाचा कोणालाही बदलता येणार नाही असं सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे. असं असताना या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पार्लमेंटमध्ये आश्वासन दिलेलं आहे की संविधान बदलणारा अजून कोणी जन्माला आलेला नाही. जाहीर सभेत सुद्धा आश्वासन दिलेलं आहे. आणि ज्यांनी हे संविधान लिहिलं बाबासाहेबांनी, त्यांच्या अनुयायामध्ये अशा प्रकारचा गैरसमज केला, आदिवासीमध्ये अशा प्रकारचा गैरसमज केला की तुमच्या सवलती बंद होतील. पण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तरतूद केली की घटनेमध्ये तरतूद करून सांगितलं की गरिबांना आणि दलितांना आणि मागासवर्गीयांना एसटीला कशा सवलत दिल्या पाहिजे, त्या बाबासाहेबांनी यांनी आदर केला का? मला सांगा, बाबासाहेब गेल्यानंतर 35 वर्ष भारतरत्न हा पुरस्कार बाबासाहेबाला काँग्रेसनं दिला नाही. ज्या वेळेस या देशामध्ये बगर काँग्रेसी सरकार आलं व्हीपी सिंगाचं आणि भारतीय जनता पार्टीचा त्या सरकारला पाठिंबा होता, त्या काळात भारतरत्न दिला गेला बाबासाहेबाला. संविधानाबद्दल हे जे बोलतात त्या महापुरुषांना संविधान लिहिलं, त्यांच्याबद्दल यांना कुठं आदर होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पोटनिवडणुकीला उभे राहिले भंडाऱ्याला. त्या निवडणुकीत काँग्रेसनं उमेदवार दिला, बाबासाहेबांचा पराभव केला. का बाबासाहेबांना लोकसभेत येऊ दिलं नाही? त्यानंतरच्या निवडणुकीत बाबासाहेब दादरला उभे राहिले, तिथेही काँग्रेसनं उमेदवार दिला, बाबासाहेबांचा पराभव केला. का बाबासाहेबांना संसदेत येऊ दिलं नाही? बाबासाहेब गेल्याच्या नंतर त्यांच्या अनुयायाची मतं मिळावं म्हणून यांनी आता लोकांमध्ये गैरसमज पसरवायला सुरुवात केली. हे वातावरण केवळ मराठवाड्यापुरतं नाही आहे, तर देशभर त्यांनी कन्फ्यूज केलंय लोकांना, हे आम्ही मान्य करतो. पण हे सूत्र बार बार चालणार नाही. या निवडणुकीमध्ये आपले कोण आणि परगे कोण हे दिसून आलं. एकंदरीतच महायुतीला किंवा मोदींना बिनशर्त पाठिंबा जो दिला होता राज ठाकरेंनी, त्याच्यावरती उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. मी सांगितलं आता उद्धव ठाकरे राहिले ते टीका करा. तुम्ही सांगितलं मी अगोदर, कोण सोडलंय टीका करायचं? राहिलं कोण? फक्त 3 माणसावर टीका नाही केली त्यांच्या घरातल्या, बाकी तर शरद पवारचं टीका केली, तुम्हाला माहितीये. काँग्रेसवर तर बाप 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 काय घाणाघात चढत होते, तुम्हाला माहितीये. राहिलं कोण त्यांच्याकडनं टीका करायचं? राज ठाकरे त्यांच्यावर बी होऊन गेली. आता त्या 3 जणांवर एकमेकावर टीका नाही केली. अजून पुढच्या काळात सांगता येत नाही काय होईल. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये भाजपचं चांगलं प्रस्तुत होतं, मात्र या निवडणुकीत दोन्ही ठिकाणी जवळपास भाजप क्लीन स्वीप मिळाली. मला असं वाटतं की या 2 भागांसाठी भाजपनं काही विशेष तयारी केली आहे? बघा, विशेष तयारी भारतीय जनता पार्टीनं मागच्याही काळात केली होती. वातावरणाचा परिणाम होत असतो आणि आता जे लोकसभेत घडलं ते विधानसभेत घडणार नाही, हे डोक्यातून काढून टाका. नक्कीच भारतीय जनता पक्ष केवळ विदर्भ मराठवाड्यात नाही तर सर्व ठिकाणी चांगल्या जागा जिंकेल आणि बहुमतामध्ये पुन्हा राज्यात सरकार आणेल. दानवेसाहेब, शेवटचा प्रश्न. जालना जिल्ह्यामध्ये काही राष्ट्रीय महामार्ग गेलेले आहेत. महामार्गालगत शेतकऱ्यांची शेती पाण्यामध्ये जाते अशी पाठीमागच्या 2 दिवसापूर्वी बातम्या आलेल्या आहेत. केंद्र सरकार एक संपूर्ण महामार्गाचं काम झालं. या संदर्भात तुम्ही काही बैठक घेणार आहात का, काही सूचना करणार आहात का? मला असं वाटतं की
मी 3-4 दिवस इकडे मी वर्तमानपत्रातल्या ज्या काही बातम्या वाचल्यात, मी नाही वाचल्या असं नाही, परंतु कोणाची शेती महामार्गात गेली वगैरे अशा बातम्या माझ्या कानावर नाही आल्या. पण मी पाण्याखाली, पण मी जेव्हा जाईल आणि पाहिल आणि जर सत्य परिस्थिती असेल तर जरूर आमचे देशाचे या खात्याचे मंत्री गडकरी साहेब त्यांच्याकडे हा विषय मांडून शेतकऱ्याला न्याय देईल. शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रासाठी एका मोठ्या प्रकल्पाला काल कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे. वाढवण बंदराला 76,200 कोटी रुपयांचं जे बंदर आहे त्याला काल बऱ्याच कालावधीनंतर मंजुरी मिळाली केंद्र सरकारकडे. मला असं वाटतं राज्याच्या दृष्टीने एक अभिमानास्पद ही गोष्ट आहे. 27,000 कोटी, मला असं वाटतं 76,000 कोटी रुपये आपल्या राज्याला मोदीजीने आता सँक्शन दिलेले आहेत. आणि त्यामुळं पालघर डिस्ट्रिक्ट मधला हा विषय, मुंबईचा आसपासचा परिसर यामुळं विकसित होईल, बाहेरच्या देशाशी इथून संपर्क होईल आणि जवळपास 20-25 हजार लोकांना या ठिकाणी रोजगार मिळू शकेल. एरवी रोजगार मिळत नाही अशा प्रकारचा आमच्या विरुद्ध आवाज उठवला जातो. आता या निमित्तानं रोजगार मिळून त्याचं स्वागत केलं पाहिजे सगळ्या राजकीय पक्षांनी. सगळ्या या सरकारचं धोरण आहे. धोरणं बघा, पहिली सही केली शेतकऱ्यासाठी, दुसरी सही केली गरिबासाठी, तिसरी सही केली रोजगार मिळवण्यासाठी. पंतप्रधानांनी टाकलेलं हे योग्य पाऊल आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.